आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. मुलांना वाढवणं कठीण होऊ शकतं आणि प्रशंसनीय देखील, विशेषतः तुम्ही एकटे पालक असता तेव्हा. डॉक्टर लिंडा मेंटल आज पुन्हा इथे आहेत मुलांना एकटं वाढवताना येणाऱ्या आव्हानांविषयी बोलण्यासाठी. आपण इथे नजर टाकूया. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी स्वतःसाठी आरोग्य मार्ग जवळजवळ निवडलाच होता आणि यासाठी मी स्वतः जबाबदार होतो. पण मला एक उत्तम पिता बनायचं होतं, म्हणून मी अभ्यास केला, पुस्तकं वाचली आणि माझ्या मुलीने मला जगायला शिकवलं. ती एक चांगली मुलगी सिद्ध झाली, जी मला आठवण देत होती की एक आशीर्वाद आहे. माझी इच्छा आहे की तिला प्रत्येक कामात यश मिळावं आणि तिला ते हवं ते तिने बनावं. तिची आणखी काही स्वप्न आहेत आणि मला ठाऊक आहे की तिला एकतर नर्स बनायचं आहे किंवा डॉक्टर. एक उत्तम समुपदेशक, लोकांना मदत करण्यासाठी तिचं मन फार मोठं आहे. पण मनातल्या मनात मला भीती वाटते की ती मोठी होते, आता 12 वर्षाची आहे आणि कुमारावस्थेच्या उंबरठ्यावर उभी आहे. खरंच कुणालाही कळत नाही. मलाही असंच वाटतं, कारण ह्या वयात आपण जास्त अपेक्षा बाळगू शकत नाही. नुकतंच मी एकाला असं म्हणताना ऐकलं आणि ही गोष्ट खरी आहे की मुलं जेव्हा 10 किंवा 12 वर्षांची होतात तेव्हा कूस बदलताच त्यांचा मेंदू उशीवर पडून जातो आणि 25 गाठेपर्यंत तो मिळत नाही. हो, आणि मध्ये बराच काळ निघून बऱ्याचदा आपण असा विचार करतो. पण तू त्या पित्याला काय सांगशील ज्याची मुलगी किशोरवयीन आहे? बघा, किशोरवयीन मुलींच्या एका पित्याविषयीचा विचार केलास, या वयातल्या मुलींचे वडील थोडे अवघडून जातात. जेव्हा मुली किशोर वयाच्या होतात तेव्हा बरेच क्षण फार कठीण वाटतात. मला ठाऊक आहे जॉयस की तुम्ही बऱ्याच मुलींच्या खाण्यापिण्याच्या अनियंत्रित पद्धतींना नियंत्रित केले आणि मी बऱ्याच कुटुंबांना याविषयी मदत केली. आणखी एक गोष्ट आमच्या लक्षात आली आहे की किशोरवयीन मुलगी जेव्हा तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असते तेव्हा तिच्यात बरेच शारीरिक बदल घडतात, लैंगिक बदल घडतात आणि त्यांना बरंच एकटं असं वाटलं. वडील फार घाबरतात आणि त्यांच्यापासून त्या लांब राहतात, त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. पण यामुळे या मुलींमध्ये आणि तिच्या वडिलांमध्ये समस्या निर्माण होतात, त्यांच्या नात्यात आणि स्वतःला ओळखण्यातही. आणि याच कारणास्तव मुली त्यांच्या शरीरात येणाऱ्या बदलांना स्वीकारू शकत नाही आणि त्या फार गोंधळून जातात. म्हणूनच प्रत्येक किशोरवयीन मुलीच्या वडिलांना, मग ते एकटे असो वा दुकटे, आपल्या मुलींच्या जवळ राहून त्यांच्याशी भावनिक जवळीक साधावी, म्हणजे ते आपल्या वडिलांना आपल्या मनातलं सगळं काही सांगू शकतील. मुलींची एक विशेष गोष्ट आहे की तुम्ही त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारू शकता, तुमचं त्या ऐकतात आणि तुमच्याशी बोलतात. मुलांपेक्षा वेगळे असतात, मुलं फार वेगळे असतात. तुम्हाला त्यांच्याशी खेळावं लागतं किंवा युक्त्या योजाव्या लागतात आपल्या मुलींबरोबरचे भावबंध दृढ करण्यासाठी. आणि म्हणून त्यांच्याबरोबर शॉपिंगला जा किंवा तिच्या विश्वात स्वतःला गुंतवून घ्या, कारण अशा प्रकारची जवळीक साधणं अतिशय महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. पुरुष आपल्या किशोरवयीन मुलींपासून 2 हात लांब का असतात? कारण त्या स्त्रीमध्ये रूपांतरित होत असतात. आणि याविषयी जरा विचार करून बघा. समजा जर तुम्ही एकटे वडील असाल, आपल्या पत्नीसोबत तुमचा घटस्फोट झाल्यामुळे आणि आता तुमची मुलगी तरुण होतीये, जी तिच्या आईसारखीच दिसते आणि वागते आणि तिच्याशी कसं वागावं तेच तुम्हाला कळत नाही, तेव्हा सगळा गुंता होतो. मी एकट्या वडिलांना सांगू इच्छिते की त्यांनी आपल्या मुलींसाठी एका स्त्री सल्लागाराची सोय करावी, कारण एक पालकत्वामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी असतात ज्यांना हाताळणं कोणत्याही पुरुषाला कठीण जातं. आणि त्याच प्रकारे मुलांना वाढवणाऱ्या माता, प्रत्येक मुलाच्या जीवनावर पुरुषाचा प्रभाव असणं महत्वाचं असतं. आणि या एका क्षेत्रामध्ये ख्रिस्ती या नात्याने तुम्ही प्रार्थना करून अशा व्यक्तीची सोय करायला सांगा. माझ्या मते आपल्या मुलासाठी अशी योग्य व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करत असतो आणि मग ते आपल्या मुलांसाठी जीवनाचा योग्य जोडीदार शोधणं असो किंवा योग्य सल्लागार शोधणं असो, प्रार्थना फार प्रभावी असते. आणि आपण प्रार्थनेद्वारे जेव्हा देवावर विसंबून राहतो तेव्हा तो योग्य व्यक्तीची तरतूद करतो. मी अशा दैवी जोडणीसाठी नेहमी प्रार्थना करते. बघा, हे बंध जसे जुळायला हवेत, ज्याविषयी मला पूर्ण खात्री असायला हवी की हे माझ्यामुळे जुळले गेलेले नाहीत, यात पूर्णपणे देवाचा हात आहे. आणि ज्या गोष्टीचं ओझं प्रभूने मला दिलंय ते हे की मी माझ्या या कार्यक्रमात माझ्या जीवनातल्या काही गोष्टी सांगाव्यात. आणि तसं पाहिलं तर बघ, काही काळासाठी मीही एकटी माता होते, कारण माझं आणि डेव्हचं लग्न होण्यापूर्वी मला एक मूल होतं. माझं बाळ 11 महिन्याचं होतं आणि मला डेव्ह भेटला. त्यामुळे मुलांना एकटं वाढवण्याचा तसा अनुभव माझ्या गाठीशी नाही. आणि काही लोकांना वाटतं की त्यांनी आपल्या मुलावर
अन्याय केलाय आणि त्यामुळे ते आपल्या चुकीची भरपाई करू पाहतात. आणि मला आठवतं माझ्या बाबतीतही जेव्हा माझी मुलं लहान होती, मला सेवेसाठी पाचारण झालं होतं आणि मी खूप प्रवास करायचे, तेव्हा त्यांच्या मित्रांसाठी ही सामान्य गोष्ट नव्हती. आणि आता मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं देवाने त्यांना कृपा पुरवावी म्हणून देवावर अवलंबून न राहता मी स्वतःच त्यांची नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न करायचे. आणि मला विश्वास आहे की जर एखाद्या पालकाला सेवेसाठी पाचारण झालं असेल तर देव त्याच्या कुटुंबाला कृपा पुरवील, पण त्यावेळी देवावर विश्वास ठेवायला हवा. म्हणून मी स्वतःच भरपाई करण्याचा प्रयत्न करत होते. आणि एकपालकत्वामध्ये जर तुम्ही अशा एखाद्या स्थितीत असाल तर देव तुम्हाला त्या स्थितीत राहण्याची कृपा पुरवील आणि तो तुमच्या मुलांनाही कृपा पुरवील. फक्त देवाला मदत न करता तुम्ही त्याच्यावर विसंबून राहा. बघा, मी पालकांना सांगेन की तुम्ही आपल्या मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवू नका. बरोबर. तुम्ही त्यांच्यावर अतिशिस्त लादू नका आणि त्यांच्याशी कठोर वागायचं नसल्यामुळे त्यांना ढीलही देऊ नका, कारण त्यांना दुसरे पालक नाहीयेत. त्यांना अति स्वातंत्र्य देऊ नका. दुसऱ्या शब्दात तर तुम्ही त्यांना तसंच वाढवा जसं तुम्ही आई वडील या नात्याने त्यांना वाढवत होतात. कदाचित त्यामुळे त्यांना अवघडल्यासारखं वाटणार नाही. म्हणजे असं भासवू नका की बघ मला तुझी समस्या ठाऊक आहे, मला तुझी समस्या ठाऊक आहे, मला तुझी समस्या ठाऊक आहे. तुम्ही त्या समस्यांकडे दुर्लक्ष करा असं मी म्हणणार नाही, तर तुम्ही त्यांचा उहापोह करू नये असं मला वाटतं. बघ, आपलं मन नाही म्हणतं तेव्हा आपणही नाहीच म्हणायला हवं. आणि हे कसं साध्य करायचं त्यावर मला तुझे विचार ऐकायचेत. हल्लीचे पालक आणखीन एक गोष्ट करतात, ती म्हणजे ते आपल्या मुलांना अनेक गोष्टींमध्ये गुंतू देतात आणि मग कोणत्याही पालकावर त्याचा ताण वाढत जातो. आणि जेव्हा तुम्ही एकटे पालक असता आणि तुम्हाला अतिरिक्त काम करावं लागत असतं तेव्हा तुमचा ताण आणखी वाढतो. आणि जर तुम्ही फक्त एखाद्या शोफरसारखं आपल्या मुलांना सतत काही ना काही कार्यक्रमात गुंतवून ठेवलं आणि त्यासाठी वाटेल ते पैसे मोजले, मुलांनी नवनवीन उपक्रमांमध्ये भाग घ्यावा हे मला मान्य आहे, तरी याचा त्यांच्या जीवनाला फारसा उपयोग होतो असं नाही. तेव्हा तू काय सांगशील? बघा, तुम्ही जे काही सांगितलं ते अगदी खरंय, कारण ते आतापर्यंतच्या सर्वेक्षणाला अनुसरून आहे. पण तुम्हाला त्याची जाणीव नसेल. हो, तुम्ही खूप गोष्टींवर प्रकाश टाकलाय. एक गोष्ट लक्षणीय आहे की एक पालकत्व असो किंवा एकत्र कुटुंब असो, पण पालकांचं मुलांकडे लक्ष असणं फार महत्वाची बाब आहे. आईची भूमिका खूप मुख्य असते. जेव्हा ती एकटी असते तेव्हा मुलांकडे लक्ष देऊन त्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी तिची असते, कारण तिचाच फक्त अधिकार असतो. आणि बघा, जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय किंवा काम करता तेव्हा मुलांकडे लक्ष द्या, किंवा आणि बेरोजगार असतात तेव्हाही द्या, कारण जेव्हा पालक स्वतःला दोष देत मुलांकडे दुर्लक्ष करतात किंवा निराश असतात तेव्हा त्यांच्या मुलाला शिस्त अंगी बाळगणं फार जड जातं. आणि म्हणूनच तुम्ही आपली नोकरी किंवा व्यवसाय असा सांभाळा की तुम्ही त्याच्या आहारी जाणार नाही आणि मुलांच्या जीवनाचा हिस्सा बनाल. तुम्ही सांगितलेली दुसरी गोष्ट जी मला स्पर्शून गेली ती आहे की आपल्या मुलांसोबत खेळता येत नाही आपल्याला. बघा, जी गोष्ट तुम्ही टाळायला हवी ती आहे मुलांना टीव्ही समोर बसवून काम करणं. तुम्हाला तुमची कामं उरकायची असतात, एकट्या पालकाचा मोह होणारच, पण आपल्या मुलांना आपल्या कामात सहभागी करणं फार लाभदायी ठरतं. तुमच्या मुलांना जबाबदारी द्या, त्यांना ती पार पाडायला शिकवा. आणि जर त्यांना तुमच्याबरोबर खेळायचं असेल तर पार्कमध्ये जाऊन त्यांच्यासोबत खेळा किंवा वाचनालयात जाऊन एकत्र पुस्तकं वाचा, कारण मुलांसाठी पालकांसोबत घालवलेला वेळ अमूल्य असतो. आणि अनेकदा सिद्ध झाले, मुलांना त्यांच्या पालकांबरोबर वेळ घालवणं आवडतं. माझ्या मनात मघासपासून एक गोष्ट आहे जी मला सांगायची आहे आणि मला ती योग्य प्रकारे सांगायची आहे की इथे एक असं मूल आहे जे विचित्र परिस्थितीत अडकलेलं आहे. म्हणजे अगदीच विचित्र नसेल, तशी विचित्र परिस्थिती नाही, पण त्यातूनही देव उत्तम मार्ग काढतोच आणि देवाच्या सहाय्याने आपण ती परिस्थिती आणखी विचित्र होऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी. आणि वारंवार आपण हे सांगून की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. माझ्या मते आपण त्या मुलाला हे सांगायला हवं की बघ, आपली परिस्थिती वेगळी आहे, पण आपला देव महान आहे. देव आपल्या जीवनातली कमतरता भरून काढील. आणि मुख्य म्हणजे आपल्या मनात अशा गोष्टीबद्दल दोषी भावना बाळगू नकोस ज्यात बदल करणं शक्य नाहीये, किंवा जे झालं त्यात थोडी चूक तुमचीही होती, तुम्ही
त्यात बदल करू शकता, प्रभूकडे क्षमा मागा, आपल्या चुकांमधून पुढे जा. तुम्ही सतत स्वतःला दोष दिलात आणि तुम्हाला वाटलं तुम्हाला भरपाई द्यायची आहे, तर यामुळे तुमच्या मुलाचं भलं होण्याऐवजी पूर्वीपेक्षाही आणखी नुकसान होईल. आता आपल्या श्रोत्यांमधून प्रश्न विचारतीये सिलिया. गाजाबाजा न करता मुलांना वाढवण्याचा ताण आपण कशा प्रकारे हाताळायला हवा? माझ्या मते हा प्रश्न महत्वाचा आहे. याचं उत्तर तू आधी दे लिंडा. बरं, बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एकट्या पालकांवर संशोधन करता तेव्हा मुलांशी योग्य नातं जोडणं म्हणजे पालकांची आणि मुलांची समाजाशी बांधिलकी असायला हवी. आणि जर तुमच्या कुटुंबात दुसरी व्यक्ती नसेल तर तुम्हालाच हे काम करावं लागतं. मला ठाऊक आहे की हे तेवढं सोपं नसतं, पण तुम्हाला एखादा आधार गट बनवावं लागेल. चर्चच्या बाबतीतही असंच आहे. म्हणजे जरा विचार करा, मलाही आश्चर्य वाटतं जेव्हा मी ते वाचते की ख्रिस्ती असतो, इतरांसाठी ख्रिस्ती बनायचं नसतं, कारण ते एका कुटुंबासारखे आपल्याला वेडं करू शकतात. पण जेव्हा ते सकारात्मक कार्य करतात तेव्हा ती अद्भुत गोष्ट असते. त्यामुळे एक बंपर स्टिकर असं असायला हवं की एका चांगल्या ख्रिस्ती व्यक्तीमुळे एक उत्तम गण बनतो, कारण तेच तुम्हाला आधार देतं, प्रोत्साहन देतं आणि वरही काढतं. तुम्हाला शब्द देऊन ते म्हणू शकतात तुम्ही फारच छान आहात, तुम्ही योग्य दिशेने जातात. तर अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी निर्माण करायची गरजच आपल्याला आहे. म्हणूनच देवाने आपल्याला चर्चमधल्या समूहात ठेवले. कारण मला ठाऊक आहे की आपल्याला प्रोत्साहनाची गरज असते, जे आपण स्वतःला देऊ शकत नाही. आपल्याला प्रोत्साहन फक्त इतरांपासून मिळतं. तेव्हा तुमच्या जीवनात एखाद दुसरा मित्र असणं गरजेचं आहे, ज्यांना तुम्ही संकटाच्या वेळी हक्काने बोलवू शकता. असा शेजार हवा की ज्यांना एकटा असताना कॉल करून तुम्ही म्हणू शकता मला रुग्णालयात जायचंय. पण तसं नसेल तर ती काळजीची गोष्ट आहे आणि याविषयी मला वाटतं बोलू शकशील. सगळ्यांनी प्रभूवर विश्वास ठेवायला हवा. पण अगदी खरंय, कारण हा एक महत्वाचा भाग आहे. आणि ज्याविषयी मी शिकवते तो आहे व्यावहारिकपणा, ज्यात तुम्ही स्वतःसाठी एक आधार निर्माण करत असता. बघा, जरी आपण प्रत्येक गोष्ट प्रभूला सांगू शकत असलो तरी आपल्याला ठाऊक आहे की व्यावहारिक मदत मिळवण्यासाठी आपल्याला लोकांची गरज भासते. आणि आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याला लोक नकोयत, आपल्याला लोक हवेत, पण जर ते योग्य लोक नसतील तर परिस्थिती चिघळते. म्हणूनच दैवी संबंधांसाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. पण याचा अर्थ हा नाही तुम्ही काहीच न करता बसून राहा. तुम्ही निरोगी नातेसंबंध जोडायला हवेत. आणि चर्चच्या बाबतीतही असंच आहे. बघा, कोणतं चर्च परिपूर्ण नाहीये. तुम्ही चर्चला जर जात असाल, काही काळानंतर तुम्हाला जाणवू लागतं की तुम्हाला आधार मिळत नाही किंवा तुम्हाला वाटतं त्यांना तुमच्या परिस्थितीची काळजी नाही, तरी चर्चला जाणं सोडू नका. देवावर विसंबून राहा. मी लोकांना नेहमी सांगते, तुम्ही प्रभूकडे असं चर्च मागा जिथे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही घरी आहात आणि हे माझ्यासाठी योग्य ठिकाण आहे. मी एकट्या पालकांना सांगू इच्छिते की तुम्ही फक्त एकट्या पालकांशीच मैत्री करू नका. आणि हीच गोष्ट प्रामुख्याने अशा कुटुंबालाही लागू होते जिथे आई वडील दोघेही आहेत, कारण त्यांनाही मदतीची आणि आधाराची गरज ही भासतेच. आणि माझ्या मते तुम्ही हा विचार करू नका की तुम्ही दोघे आपल्या मुलांसाठी पुरेसे आहात. तसं असलं तरीही तुम्हाला देवावर विसंबून हे राहावंच लागतं, कारण अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करता येत नाही. आणि आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या परिस्थितीत आपण सापडतो. आणि मग ते माझं स्वतःचं शोषण असो, एखाद्या जोडीदाराचा मृत्यू असो, आपल्या सगळ्यांना अशा एकाची गरज असते जो आपल्याला समजून घेऊ शकतो. आपल्याला गरज असते. आणि वैद्यकीय शास्त्राने सिद्ध केलंय की आपल्या मेंदूची अशी रचना केली आहे की त्याला असे नातेसंबंध हवेसे वाटतात. आणि मला वाटतं त्यामुळेच आपल्याला देवाची ओढ असते आणि आपण एकमेकांशी असे जोडले जातो. देव स्वतःबरोबरच्या नातेसंबंधामध्ये होता, तो त्रैक्य आहे. देव नातेसंबंध शिकवतो आणि त्याने आपल्याला लोकांमध्ये राहायला पाठवले यासाठी की आपण इतरांची मदत करावी. त्यामुळे आपण नातेसंबंधातील मतभेद हाताळायला शिकतो आणि आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकतो. प्रत्येक व्यक्ती एखाद्या आरशासारखी असते, त्यांच्यामध्ये आपल्याला आपल्यासारख्या चुका दिसतात. तुमचं बरोबर आहे, नातेसंबंध नेहमी परिपूर्ण नसतात, तुम्हाला परिपूर्ण आधार मिळणार नाही, पण गरज असते तेव्हा तुम्हाला तात्पुरता आधार. आणि नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक नातेसंबंधात हे गरजेचं नाहीये की
तुम्ही फक्त गरज अगदी भागवावी. बरोबर. आपण कुणाचाही वापर करता कामा नये आपल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी. तर आपण इतरांचीही काळजी घ्यायलाच हवी, कारण त्यांच्याही आपल्यासारख्या किंवा वेगळ्या प्रकारच्या समस्या असू शकतात. तर जेव्हा आपण एकमेकांची सेवा करतो, एकमेकांना मदत करतो आणि एकमेकांची काळजी घेतो, तेव्हाच आपले नातेसंबंध निरोगी होतात. तर आता दुसरा प्रश्न पाहूया, विचारते पॅट. एकेरी पालक कुटुंबात जेव्हा मुलं एकलकोंडी होतात आणि त्यांना चर्चला जावंसं वाटत नाही, तेव्हा त्यांच्या पालकांनी चर्चला जाऊन त्यांच्या वयाच्या मुलासोबत राहण्याची त्यांना बळजबरी करावी का? सांगा बरं. बघा, या सगळ्या गोष्टी त्या मुलाच्या वयावर अवलंबून असायला हव्यात. मी बळजबरी या शब्दाकडे विशेष लक्ष देत नाही, पण मला असं वाटतं की आपल्याला घरातूनच मार्गदर्शन मिळू शकतं. मला आठवतं आमचा थोरला मुलगा, जो आता एक प्रौढ पुरुष आहे आणि आमच्या सेवा कार्यात मोलाची कामगिरी करतो, मला वाटतं 18 वर्षांचा असताना चर्चच्या बाबतीत तो उदासीन झाला होता आणि तो झुंजत होता. तो अशा गोष्टी करत होता ज्या आम्हाला मान्य नव्हत्या. आम्हाला त्याचे मित्र आवडत नव्हते, त्याचं संगीत, घरात सतत तणाव असायचा. आणि आम्ही एक करार केला शेवटी की आम्ही तुला आता असं सांगणार नाही की तू तुझं जीवन कसं जगायचं असते. तू 18चा आहेस, पण जर तुला इथे राहायचं असेल तर तू काही गोष्टी कराव्यास अशी आमची अपेक्षा आहे. त्यापैकी एक आहे, तू दर आठवड्यात चर्चला जावंस. मी रोज तुझ्या खोलीत तुला येऊन म्हणणार नाही तू बायबल वाचलंस का, तू वचनं पाठ केलीस का, पण तू आठवड्यातून एकदा चर्चला यावंस. तेव्हा आपल्या मुलांकडून काही गोष्टींची अपेक्षा बाळगणं यात काही गैर नाही आणि त्यांची इच्छा असो किंवा नसो. पण जर तुम्ही आपल्या घरी असणाऱ्या एका 30 वर्षाच्या मुलाविषयी बोलत असाल तर मग गोष्ट वेगळी आहे, मुद्दा वेगळा आहे. मग आपल्याला इतर गोष्टींविषयी बोलावं लागेल. मी तुमच्याशी सहमत आहे, हे महत्वाचं आहे. मी हे बळजबरी या शब्दाने चमकले, कारण प्रत्येक मुलाने किंवा मुलीने आपला विश्वास दृढ करायला हवा, हे महत्वाचं आहे. आणि ज्या मुलांचं संगोपन चर्चमध्ये झालंय त्यांच्या मनात या विचारांचा संघर्ष चालू असतो की हा माझा स्वतःचा विश्वास आहे की माझ्या पालकांचा हे अर्थपूर्ण आहे का, हे खरंच एक वैयक्तिक नातं आहे का, की फक्त एक धर्मच आहे. येशूविषयी कुठली वैयक्तिक गोष्ट आहे जी मी जाणून घ्यायला हवी. पण जर एखादा मुलगा एकलकोंडा होऊन अबोल झाला असेल तर एकटे पालक या नात्याने मी त्या मुलाला जवळ घेऊन म्हणेन, बघ, एक मार्ग आहे. आपण इथे असतो तेव्हा इथे आपणच असतो, आपण कुठेही जात नाही, आपण काहीही करत नाही. यामुळे परिस्थिती बदलत नाही. परिस्थिती तेव्हाच बदलते जेव्हा आपण बाहेर पडून लोकांमध्ये मिसळतो. आता चर्च तुमची पहिली निवड नसेलही कदाचित, पण आपण त्याला प्रथम स्थान देऊ. आपण या पर्यायाला प्रथम संधी देऊ. आणि तिथे काही लोक असतील ते आपल्यासारखेच असतील. आणि खरं तर हे माझ्या मुलाला सांगण्याऐवजी मी चर्च मधल्याच एखाद्याला विनंती करेन की मग कृपा करून तुम्ही माझ्या मुलाला भेटा, हाय तरी म्हणा. पालकांना सांगेन आणि यामुळे वेदना होत नाही. तरुण पालकाला सहभागी करून म्हणा, हा मुलगा संघर्ष करतोय, कोणीतरी याच्याशी नातं जोडा आणि त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन तो मन मोकळं करेल. फक्त तुम्ही म्हणायला हवंय आम्हाला थोडी मदत हवी आणि आमच्या एकट्याने मुळीच साध्य होणार नाही. मुलगा म्हणेल मी जातोय, पण काही हरकत नाही. तो म्हणेल ठीक आहे, प्रयत्न करूयात. किंवा तो म्हणेल की मला वाटतं तुम्ही माझ्यासाठी हे करून बघावं. पण मला हेही सांगायचंय की प्रत्येक परिस्थिती वेगळ्या प्रकारे हाताळण्यात यावी. बघा, देवाच्या सहाय्याने तुम्हाला हेही कळेल की तुम्ही कधी तुमच्या मुलांना मोकळीक द्यावी. अर्थात ही मोकळीक त्यांना 10व्या 12व्या किंवा 13व्या वर्षी देऊ नये. पण जर तुमचा मुलगा 17-18 वर्षाचा असेल, चर्चला जायला विरोध करत असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि हाच उत्तम पर्याय आहे की त्यांनी चर्चला जावं. म्हणून मला वाटतं काही प्रश्नांची उत्तरं पॅटला दिलेल्या उत्तरासारखी नसतील, कारण प्रत्येक परिस्थिती ही वेगळी असल्यामुळे ती काळजीपूर्वकच हाताळावी लागते. पण तुम्ही जर प्रभूवर विसंबून राहिला तर तो तुमचं सहाय्य नक्कीच करील, तुम्हाला मार्गदर्शनही करेल. हेच आपलं ध्येय आहे. देवावर विश्वास ठेवा. विश्वास महत्वाचा आहे. तो तुम्हाला लागणारी कृपा आणि मार्गदर्शन पुरविल. आणि हेही लक्षात घ्या की तुम्ही घेतलेला एकही चुकीचा निर्णय असा नाही ज्याला देव सावरू शकत नाही. तेव्हा जर तुम्ही चांगल्या हेतूने एखादा निर्णय घेतला आणि तो निर्णय चुकला, तर मी हे अनुभवलंय की जरी मी चुकून वाट चुकले तरी देव मला योग्य मार्गावर पुन्हा एकदा यायला मदत करतो. माझ्या चुकीचा उपयोग तो माझ्या लाभासाठी करतो. तेव्हा तुम्हीही निश्चितच हे लक्षात घ्या. आमच्या सोबत राहा. पुन्हा आल्यावर आणखी प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी.
तुम्ही आत्ताच आला असाल तर डॉक्टर लिंडा मिंटल आज आमच्यासोबत आहेत एकेरी पालकत्वातल्या समस्या हाताळण्यासाठी. तर लिंडा, आपण बोलत होतो एकेरी पालकत्वाविषयी, जो या कार्यक्रमाचा विषय आहे. पण एका विवाहित व्यक्तीला जेव्हा एकेरी पालकासारखं वाटतं, कारण त्याचा जोडीदार मुलांच्या संगोपनात हवा तसा सहभागी होत नाही, तेव्हा काय होतं? कोणी ऐकते का माझा सराव? हो, खरं तर हे घडतं जेव्हा लोक एकटे मला असतात. अशा परिस्थितीत असलेली माणसं माहिती आहेत. हो, आणि ही एक वैवाहिक समस्या आहे जी आपण हाताळायला हवी. म्हणजे तुम्हाला याची कारणं शोधायला हवीत. आणि जोडप्यांमधली मुख्य समस्या ही आहे की एक पाठलाग करतो आणि दुसरा अंतर राखतो, आणि पाठलाग करून तुम्ही बडबड करू लागता. मी नुकतंच लिहिलंय की बडबड करण्याचा स्वभाव वैवाहिक जीवनाचा खुनी आहे. तेव्हा आपल्या जोडीदाराला कटकट करून तुम्ही त्याचं सहकार्य मिळू शकत नाही. त्यामुळेच आज पुष्कळ जोडप्यांमध्ये तणाव आहे. आणि संशोधनाने हे सिद्ध केलंय की त्यांच्यात होणाऱ्या वार्तालापामुळे त्यांच्यात हा तणाव मुळीच निवळत. म्हणून तुम्ही आपल्या जोडीदाराशी योग्य प्रकारे चर्चा करून तोडगा काढा. त्यांच्याशी बोलणं महत्त्वाचं आहे. हो, एक गोष्ट मी स्वतः शिकले की कोणत्याही नाजूक किंवा किचकट मुद्द्यावर चर्चा करण्यापूर्वी प्रार्थना करणं हे गरजेचं आहे. म्हणजे देव तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्कीच करील. कारण मला हे नेहमी चांगलं जमायचं की बघ, मी तुझ्याशी बोलणार खरंय आहे ते. आणि तुला माझं ऐकावंच लागेल. बरोबर. पण त्याने काही होत नव्हतं. पण कधी कधी जी गोष्ट मला एखाद्याला सांगायची आहे त्यासाठी मी खूप प्रार्थना करायचे. म्हणजे बऱ्याचदा महिने प्रार्थना करायचे आणि अचानक माझ्या पुढे त्या गोष्टीसाठी दार उघडायचं आणि योग्य संधी मिळायची. आणि मला कळलंय की देवाकडे योग्य संधी मागून मी जर त्याचा मान ठेवला तर तो मला ते सांगण्याची योग्य संधी आणि योग्य मनोवृत्ती देईल, बडबड न करण्याची. आणखी एक गोष्ट संशोधनातून समोर आली आहे की जर तुम्ही अप्रिय रीतीने संभाषण सुरू केलं, म्हणजे तुम्ही एखाद्याला उद्धटपणे म्हणता, आपली समस्या आहे, तर तुझं मुळीच ऐकणार नाही. आणि संशोधन म्हणतं की स्त्रीने हळुवारपणे आणि प्रेमाने सुरुवात करायला हवी. आणि हे संशोधनात सिद्ध झाले. तेव्हा आपण नम्रता स्वीकारायला हवी, हळुवारपणा हवा आपल्या नात्यामध्ये, कारण आपल्यात सौम्यता आहे. तुम्ही आणि मी जास्त सौम्य असायला हवं, हो ना? तर आता प्रेक्षकांकडून आलेला शेवटचा प्रश्न आहे मार्लिनचा. माझा प्रश्न हा आहे की मी माझ्या मुलांसमोर सकारात्मक वृत्ती कशी ठेवू जेव्हा माझ्या वाट्याला येतं फक्त अपयश, भीती आणि संताप? हा फक्त एकेरी पालकत्वाचाच प्रश्न नसून हा सामान्य लोकांशी निगडीत प्रश्न आहे. प्रत्येकालाच अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर आज मी उठले तेव्हा फारच संतापले होते काल घडलेल्या कुठल्याशा गोष्टीबद्दल. आणि मी डेव्हला म्हणाले की मी झोपताना संतापले नव्हते, पण आता संतापून उठले. मी म्हटलं मी रागावर आधारित प्रत्येक शास्त्रभागावर मनन केलंय आणि मी 23वे स्तोत्रही म्हटलं. देव म्हणाला, हो मी ऐकलं, प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला उणे पडणार नाही. मला उणे पडणार नाही, तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. आणि बघा, संताप ही एक सामान्य भावना आहे. जेव्हा तुमच्या जीवनात काही अयोग्य असं घडतं किंवा आपल्या बाबतीत एखादा अन्याय होतो तेव्हा अशा वेळी राग येणं स्वाभाविक आहे. पण त्यामुळे काही होणार नाही, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. म्हणून तुमच्यामध्ये आणि प्रभूमध्ये जवळीक असणं महत्त्वाचं आहे. कारण तसं नसेल तर तुम्ही तुमचा राग आपल्या मुलावर काढाल, जो आधीच अस्वस्थ असतो तुमच्यावर झालेल्या अन्यायामुळे. आणि म्हणूनच हे महत्त्वाचं. आणि संताप ही फारच प्रभावी भावना आहे. आणि संतापामागे बरेचदा दुखावल्या जाण्याची भावना असते, असुरक्षिततेची भावना असते, गोष्टी नियंत्रणाबाहेर असतात. आणि ह्या असुरक्षिततेच्या भावनेवर जय मिळवण्यासाठी आपण क्रोधाचा आधार घेतो. आणि प्रभूला वाटतं की आपण हे म्हणावं की प्रभू, परिस्थिती माझ्या नियंत्रणात नसली म्हणून काय झालं, मी आता तुझ्या नियंत्रणात सोपवते. तू माझं जीवन आपल्या हाती घेऊन ते चालव. आता मी तुझ्या संदेश द्यायला लागलीस. अगदी तुझा गडगडाटही. पण इथे प्रश्न आहे भरोशाचा. कारण जेव्हा आपण त्या पलीकडे पाहतो तेव्हा असुरक्षित वाटतं आणि त्यामुळे दुखावले जातो. आणि त्यामुळे तुमची भरपाई करण्यासाठी देखील बघा, प्रभूवर विसंबून राहणं गरजेचं आहे. तुमच्यावर अन्याय झालाय हे मान्य आहे, हे अयोग्य आहे, याचं योग्य समाधान नक्कीच झालं पाहिजे. पण त्याविषयी मनात राग बाळगून
काहीही साध्य होणार नाही, यामुळे तुम्ही आणि तुमचे जवळचे लोक दुखावले जातील, तेव्हा तुमची अवस्था माझ्यासारखी लहानपणी शोषण झालेली असो, तुमची अवस्था याहून वेगळी असो, किंवा हा कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांच्या समस्या यापेक्षा गंभीर आणि क्लिष्ट असल्या तरीही जर आपण देवावर विश्वास ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी केल्या, मनात नकारात्मक भावना न बाळगता, तर देवाचं वचन आहे तो आपल्या जीवनात आपल्याला दुप्पट प्रतिफळ देईल. पण हे केव्हा घडेल ते कुणालाही सांगता येणार नाही. म्हणूनच मी अनुभवानेच सांगते की देव तुमच्या त्रासाबद्दल तुम्हाला दुप्पट प्रतिफळ देईल. फक्त आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. माफ करा, आता आपली वेळ संपली आहे. आज इथे आल्याबद्दल खरंच धन्यवाद. आशा आहे आज अनेकांना हे लाभदायक ठरलं असेल. मी प्रार्थना करीन एकट्या पालकांसाठी. आपण प्रथम हे करूया, जे कोणी आज हा कार्यक्रम पाहत आहेत आणि ज्यांना अडचणींना तोंड द्यावं लागतं, ज्यांना विवाहित असूनही एकटं वाटतं, किंवा जे खरंच एकटे आहेत आणि मुलांचं संगोपन करतायत, त्यांच्यासाठी माझी प्रार्थना आहे की तू त्यांना ही खात्री दे, तू त्यांना यासाठी लागणारी अतिरिक्त कृपा पुरवशील आणि ते इतरांपेक्षा वेगळे ठरणार नाहीत आणि ते कमीही पडणार नाहीत. तू त्यांना विशेष मदत कर, त्यांच्या मनाला सांत्वन दे, त्यांच्या मनावर फुंकर घाल आणि तू त्यांना ही खात्री दे की तू त्यांच्या त्रासाबद्दल त्यांना दुप्पट प्रतिफळ देशील. तूच त्यांचा विश्वास वाढव. येशूच्या नावाने आमीन. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आजच jmmindia.org शी संपर्क साधा. आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.